काय बाळा? तर मग मम्मीला कडे जाय ना, मम्मी बनवून देईन ना तुला. हा जाय मग मम्मीकडे. हो हा काय करायचं मग त्याचं? वाड्यातच आणणे, घरात नाही का? बरं चला मग, चला आता वाड्यातच जाणं लागेल. घरात काही लिंबू नाही तर पाहू आता. हे बघ लेकर चालले समोर. हो अडचण आहे. ए भैया थांबा रे, तिथं अडचण आहे, थांबा. चला चल चला जाऊ बरं. हे बघ किती अडचण, तिथं मस्त लिंबू येसन. चला इथे आमचं लिंबाचं झाड आहे. चाल बरं, खोल एकदा दरवाजा. खोल खोल, थांब थांब. हां खोल. चला. काय बरं? अरे काय तिथं? अरे बापरे, अरे बापरे, साप. हो साप लटकेले. त्रिशा पाय तिथं काय लटकेले. अरे हो साप आहे तिथं. अरे हो थांब थांब थांब. हा नाही नाही, पाहू दे केवढा मोठा आहे. अरे बापरे बाप. अरे वरती चढून आला तो. अजगर येते. अरे बापरे, हो अजगर येते. हा चुपेस. बापरे किती मोठा अजगर आला. भैया बापरे. अरे हा किती मोठा आहे तो. अरे बापरे, कस का चालणार तो. अरे हो रे बापरे बाप, किती लाल आहे तिचे डोळे. अरे वरती चढून आला ते. दीदी बापरे बाप, आहे की नाही. मग कशी लिंब चढावा. ए मम्मीला आवाज दे पटकन, मम्मीला आवाज दे. चला मम्मीला आवाज दे पटकन. चला पटकन. हा चला कांचनला आवाज देतो पटकन आणि तिला दाखवतो केवढा मोठा साप आला वरती. पळालो आम्ही सगळे पळालो भीतीनं. ए कांचन तिथं मोठाला साप आहे. मोठाला साप आहे, चाला लवकर. चालेल काय बी नाही, चाललं तुला दाखवतो. चाल लवकर आहे. हे बाय साप आहे मोठाला. हा मोठाला साप आहे. हा छोटा मोठाला साप आहे, झाडावर चढून आला. चाल पटकन. कांचनला येतीनच नाही उराला मोठाला साप आहे म्हणून. चाल ये लो, चप्पल घाल. हाव लय चप्पल येते, आहे की नाही. चला पटकन कांचन, चाल लवकर. लय मोठं नाही खोटं नाही ना. तू खोटं वाटू राहिलं का. पाय ना त्रिशा, पाय सांग बरं मम्मीला. चला. हा बा एवढा मोठा साप आहे. ए मागा बा. नाही चांगला मोठा साप आहे, छोटा नाही व बाप्पा. तिथं पाय मोठाच आहे तो अजगर का काहीतरी आहे. पाय झाडावर चढू आला ते. हा बा किती मोठा आहे तो. बापरे आलो. ए कांचन ये इकडं. पाय तू साप पाय ना केवढा मोठा आहे. कांचन पाहिला का तो. हा हे पा किती मोठा साप आहे तू. हे पा पुरा लटकेले ते अजगरच आहे ते. हा आहे की नाही. पाहिजे काय भैया कसं काय आल्यावर ते, आहे की नाही. मला वाटत हे बाई इथं हे मोठे होल नाही का कांचन, त्याच्यातून आला तो मोठा लट. पाय कसा लगे. अरे बाप, लाल डोळे झाले त्याचे. केवढा मोठा साप आहे रे भाऊ. अरे बापरे बाप. हे पा पुरा खालून हे पा वरलोक किती लंबा आहे. हे पा आम्ही सगळे जण आलो. हे पा कांचन हे पा वेदांश पण. हा पाहणं किती मोठा साप आहे तो. अरे बाप रे बाप, पुरा साप आहे लोक मोठा लट. पाय अजगर. हा कांचन आता इथं यायचंच नाही. लिंब तोडायला आता चालू. चला आता सगळेजण त्याला राहू दे इथंच. चला आपण जाऊ. कांचन चला पटकन. नाही लिंबू सरबत प्यायचं का तुला आता. हा नाही ना. चला पटकन सगळेजण बाहेर. कांचन चाल. त्याला जे ना त्याला इथंच राहू दे. साप आता आरामशीर चालल्या जाईन तो. ह्या बा केवढा मोठा आहे भाऊ. बापरे बाप एवढा मोठा साप आहे. बापरे बाप कस काय आला काय माहित, मला समजून नाही राहायला. चाल घे बरं याला पटकन घ्या. चल त्याला जाऊ दे आता त्याला एकटाच राहू दे. आता त्याला परेशान नका करू. आता आम्ही काय करणार आहे माहिती आहे काय. त्याला असंच राहू देणार आहे आम्ही. ते रिकामं परेशान होऊन जाईल ना. आता चालले जाईल ते ऑटोमॅटिक. तर घे पाय एक कडी गिडी लावून देतो आणि ते पाय तिथंच डॉक्टर. तर चला आता पटकन. चला भैया चला लवकर. कसं काय आला काय माहित नाही भाऊ. तिथं मला असं वाटतं ते मोठे
खड्डे खुड्डे असल्यामुळंच आला असन. तर आता उद्या गिद्या काय करेल माहिती का, पुरे खड्डे गिड्डे पुरे बुजवून टाकू. कांचन किती मोठा होता हो तो. हा ते खड्ड्यामुळंच आला तो. मला तरी असं वाटतं. का रे भैया, ते खड्डे आपण काय करू माहिती का, ते पुरे खड्डे बंद करून टाकू. हा अडचणले ना. आता आपण काय करू माहिती आहे, ती पुरी अडचण साफ करून टाकू. हा की जेणेकरून म्हणजे काही यायला नाही पाहिजेत. हा आणि लेकराला तिथं पाठवू नको. तुला भीती तर नाही वाटली ना भैया. नाही ना. बाप एवढा मोठा साप मी पहिल्यांदा पाहिला कांचन. तू मी पहिल्यांदा एवढा मोठा साप पाहिला. मी एवढं घाबरलो ते साप पाहून. त्याची काही हदच नाही. पण ते काय माहिती थंडी असल्यामुळं तिथं आला असेल, थंड वातावरणामुळं. तर आता मी लेकरांना कधीच जाऊ देणार नाही तिथं मी.